नमस्कार. आज आपल्या मनमाडच्या गुरुद्वाऱ्याविषयी. आपला मनमाडचा जो गुरुद्वारा आहे तो आपल्या सगळ्यांना परिचित आहे आणि जसं रेल्वे, FCI, पेट्रोलियम कंपन्या ह्या मनमाडची ओळख आहे, त्याचप्रमाणे गुरुद्वारा देखील मनमाडची ओळख आहे. गुरुद्वाराच्या उल्लेखाशिवाय मनमाडचा परिचय पूर्ण होऊ शकत नाही. आणि हा जो गुरुद्वारा आहे तो एक प्रकारचं मनमाडची ओळख किंवा मनमाडचं प्रतीक ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचा तो झालेला आहे. जसं मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया, दिल्लीचा कुतुब मिनार अशी शहरांची जी ओळख असते त्याप्रमाणे मनमाडची ओळख असलेली इमारत म्हणजे गुरुद्वारा आहे. आणि हा गुरुद्वारा आता काही दिवसांनी आपल्याला दिसणार नाहीये या स्वरूपामध्ये. तो पाडला जाणार आहे आणि त्या जागी दुसरी इमारत उभी राहणार आहे, नवीन. तर असा हा जो गुरुद्वारा आहे, पुढे तो भविष्यात कसा असेल ते आपण नंतर बघूया. आधी हा गुरुद्वारा बांधला कसा गेला, तो कोणी बांधला, कधी बांधला, इत्यादी जे प्रश्न आहेत, अनेक जिज्ञासू लोकांच्या मनात ते येत असतात, विशेषतः मनमाडकरांच्या. त्याविषयी आपण जरासं जाणून घेऊया. हा जो गुरुद्वारा आहे मनमाडचा, हा साधारणपणे 1931च्या सुमाराला बांधला गेलेला आहे. मूळ त्याचं स्वरूप वेगळं होतं. बाबा संत निधान सिंगजी, की जे मूळ ब्रिटिश सैन्य दलामध्ये होते, त्यांनी हा गुरुद्वारा बांधलेला आहे. आणि पूर्वी ज्या जागेवरती आज गुरुद्वारा उभा आहे तिथे गवळी समाजाचे अंत्यविधी होत असत. हा गुरुद्वारा उभा राहताना याच्यावर बरेच वादविवादही झाले, प्रकरण न्यायालयापर्यंत वगैरे पण गेलं होतं. आणि नंतर मात्र तो गुरुद्वारा तिथे उभा राहण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला. आता हा गुरुद्वारा जो आहे तो मनमाड येथेच का बांधला गेला, असा प्रश्न साहजिकच बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येईल. त्याचं कारण असं आहे की संत गुरु गोविंद सिंगजी जे होते आपल्या शिवाजी महाराजांच्या समकालीन, त्यांचं निर्वाण नांदेड येथे झालेलं आहे आणि तेथे त्यांची समाधी आहे, मोठा गुरुद्वारा आहे. हुजूर साहेब म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्तर भारतातून, विशेषतः पंजाब मधून असंख्य भाविक येत असतात. आणि पूर्वी तर मनमाडहून नांदेडला जाण्यासाठी मीटर गेज लाईन होती, आपण त्याला छोटी लाईन म्हणायचो किंवा गोदावरी लाईन. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या, विशेषतः पंजाब मधून येणाऱ्या भाविकांसाठी मनमाड मुक्काम किंवा मनमाड थांबणं ही अपरिहार्यता होती. इथे थांबावंच लागत असे, कारण इथून गाडी बदलावी लागत असे. गाड्यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे बराच वेळ नांदेडला जाताना सुद्धा आणि परतीला उत्तर भारतात जाताना सुद्धा दोन्ही वेळेला मनमाडला थांबणं त्यांच्यासाठी आवश्यक होतं. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी एक जागा असावी म्हणून बाबा निधान सिंगजी यांनी मनमाड इथे पहिला गुरुद्वारा बांधला. आपण बघू शकता तो कशा स्वरूपात आधी होता. त्यावेळेला बऱ्याच लोकांना आठवत असेल की त्या गुरुद्वाराचं जे काही संरक्षक भिंत असते, कंपाऊंड आपण ज्याला म्हणतो, त्याऐवजी एक दुमजली चाळ बांधलेली होती. आणि त्या चाळीमध्ये
फाळणीनंतर आपल्या इथे आलेले बरेच जे शीख बांधव आहेत ते आश्रयाला राहिले. अर्थात ते भाडेकरी म्हणून होते. आणि त्याचबरोबर फक्त शीख समुदायच नाही तर आपले काही मराठी बांधव, काही दाक्षिणात्य कुटुंब हे सुद्धा त्या चाळीमध्ये भाडेकरी म्हणून वास्तव्यास होते. पुढे ती दुमजली चाळ आतापर्यंत अस्तित्वात होती, ती पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी मग खोल्या बांधण्यात आल्या. अशा प्रकारे मूळ गुरुद्वारा बांधण्याची सुरुवात 1930च्या दशकामध्ये बाबा निधान सिंगजी यांनी केली. पुढे त्यांची धुरा श्री हरनाम सिंगजी यांनी सांभाळली. त्यांनी त्यांचं उत्तरदायित्व आत्मासिंगजी मोनी यांच्याकडे दिलं आणि आज दिसणारा जो गुरुद्वारा आहे त्याची खरी सुरुवात 1968 साली आत्मासिंगजी मोनी बाबा यांनी केली. आणि हा गुरुद्वारा बांधून पूर्ण झाल्यानंतर आत्मासिंगजी मोनी यांच्या निधनानंतर शीसा सिंगजी म्हणून जे होते ते त्यांचे उत्तरदायित्व त्यांनी सांभाळलं आणि विशेषतः मनमाडच्या गुरुद्वाऱ्याची जबाबदारी फार दीर्घ काळपर्यंत अजैब सिंगजी म्हणून जे होते, ज्यांना बाबाजी म्हणूनच ओळखायचे, मनमाडच्या बऱ्याच लोकांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता आणि त्यांनी बराच काळपर्यंत मनमाड गुरुद्वाऱ्याची व्यवस्था बघितली. त्यांच्याच काळामध्ये मनमाडच्या गुरुद्वाऱ्याच्याच इमारतीमध्ये खालच्या बाजूला ज्या खोल्या आहेत तिथे SGGS हायस्कूलची सुरुवात झाली. नंतर SGGS हायस्कूल आता आपण जे बघतो त्या नवीन जागेमध्ये स्थलांतरित झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्या मनमाडच्या गुरुद्वाऱ्याचा इतिहास आहे. मग याला ऐतिहासिक महत्व का, असाही बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल. तर त्याच्याशी जी आख्यायिका जोडली गेलेली आहे ती अशी आहे, ज्यांनी मूळ गुरुद्वारा बांधला ते बाबा निधान सिंगजी यांना गुरु गोविंद सिंग यांनी दृष्टांत देऊन सांगितलं होतं की तू इथे गुरुद्वारा बांध, अशी आख्यायिका त्याच्याशी जोडल्या गेलेली आहे. दुसरी एक आख्यायिका याच्याबरोबर अशी सुद्धा जोडलेली आहे की कर्नाटकच्या जनवाडा जे नगर आहे तेथील जे 2 राजा होते, बाळाराव आणि रुस्तमराव असं त्यांचं नाव, त्यांना साताऱ्याच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवण्यात आलेलं होतं. या दोन्ही बंधूंनी अगदी मनापासून गुरु गोविंद सिंग यांची आराधना केली. म्हणून गुरु गोविंद सिंग यांनी त्यांची साताऱ्याच्या किल्ल्यातून सुटका केली. सुटका करताना त्यांचा घोडा उडत होता आणि त्यांची जी रिकीब असते, पाय ठेवण्याची जागा, त्याला धरून हे दोघेही बंधू तिथून उडाले आणि मग ते मनमाडला थांबले. इथे गुरु गोविंद सिंगाचा चरण स्पर्श झालेला आहे अशी आख्यायिका या गुरुद्वाऱ्याबरोबर जोडली गेलेली आहे. त्याच्यामुळे याला एक प्रकारचं धार्मिक महत्व आलेलं आहे. त्याचप्रमाणे भविष्यात देखील या गुरुद्वाऱ्यामध्ये काय काय बदल होणार आहेत, तिथला लंगर कशा प्रकारे चालतो इत्यादी माहिती जाणून घेण्याची बऱ्याच लोकांना उत्सुकता असेल. ती आपण पुढच्या भागात बघूया.